आता आपण दिवसभरातल्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत। भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला। महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटाने बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अब की बार 75 पारचा नारा देत सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार अण्णा बनसोडे यांनी केलाय। सहसंपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सोलापुरामध्ये आढावा बैठक घेतली। महाड नगरपालिका निवडणुकीकरता शिवसेना उबाठा पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। चेतन पोटफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मवियानं 20,000 जागांवर 20 जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार केलेला आहे। शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत न घेण्याच्या अटीवर बुलडाण्यामध्ये वंचितनं काँग्रेसशी युती केली। बुलडाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका वंचित आणि काँग्रेस युतीत लढणार आहेत। मोहोळ नगर परिषदेचं नेतृत्व करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आजी माजी आमदारांमध्ये वाद सुरू आहे। आमदार राजू खरे आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यात नेतृत्व करण्यावरून कलगीतुरा रंगलेला आहे। लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणावळ्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। शहरातून निघालेल्या भव्य रॅली दरम्यान सुनील शेळकेंनी भाजपच्या संभाव्य नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर जोरदार निशाणा साधला। त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीकरता शेतकरी कामगार पक्षाच्या 17 आणि काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता भाजपकडून चिंतन पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी संकल्प मेळावा घेत भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये एकाच वेळी 4 अपक्ष आमदारांनी अर्ज दाखल केलाय। गावातील मुख्य चौकातून शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि अर्ज दाखल करण्यात आला। सावदा नगरपालिका निवडणुकीकरता आतापर्यंत 25 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। दरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी केलं। चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता महाविकास आघाडीकडून माजी आमदार रमेश कदमांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव उपस्थित होते। हिंगोलीमध्ये नगराध्यक्षपदाकरता भाजपकडून नीता बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। हिंगोलीमध्ये अद्याप युतीबाबत घोषणा झालेली नाही, त्यामुळे आता भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खिंडार पडलाय। चंदू नवपुते यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि मनसेला जय महाराष्ट्र केलाय। सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पक्ष सोडतोय असा राजीनामा पत्रात लिहून त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय। नागपूरमधील बाळापूरचे माजी आमदार बळीराम शिरस्कर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। नागपूरमधल्या आमदार निवासात पक्षप्रवेश सोहळा काल पार पडला। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जळगावच्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपमध्ये फूट पडली आहे। जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज दिल्यानं भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। सुनील काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला।
गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय। तिरोडा आणि गोंदिया, गोरेगाव आणि सालेकसा इथं भाजप स्वबळावर लढणार आहे। विकास हाच आमचा अजेंडा असल्याचं म्हणत आमदार संजय पुराम यांनी 16 तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं। यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता महाविकास आघाडीकडून छाया पाटील यांना अर्ज त्यांना दाखल केला आहे त्यांनी आणि यावेळी शहरातून भव्य रॅली सुद्धा काढण्यात आली। जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सगळ्या जागा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढवल्या जातील असं म्हटलंय। बारणेंच्या या विधानामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जळगावातील धरणगावमध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाकरता महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली भावे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। महायुतीच्या कोर कमिटीनं पत्रकार परिषद घेऊन वैशाली भावेंच्या नावाची घोषणा केली। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे। बोपोडी जमीन घोटाळ्यामध्ये येवले याला दिलासा मिळालेला आहे, त्याला जामीन मंजूर झालेला आहे। पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला न्यायालयानं अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। शासकीय जमीन खासगी व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी हा जामीन मिळाला आहे। सूर्यकांत येवले हाच तो व्यक्ती दृश्यांमध्ये जो दिसतोय, त्याने सरकारी जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा प्रकार केला आणि त्याने खूप मोठं प्रकरण गाजलेलं होतं। बोपोडी जमीन घोटाळ्यामध्ये येवलेला जामीन मंजूर झालेला आहे, अंतरिम जामीन त्याला मंजूर झालाय। पुण्याच्या मुळशीतील बापूजी बुवा घाटात मोकाट बैलानं धुमाकूळ घातलाय। चारचाकी वाहनाला अडवत बैलानं हल्ला केला। दरम्यान बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरच्या मदतीने बैलाला बाजूला केलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे बुलडाण्यातील खामगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार निखिल पाटलांवर उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरींनी कारवाई केली। आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला उद्धट वागणूक दिल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर रस्त्याच्या मागणीचं प्रकरण नायब तहसीलदारांकडून काढून घेण्यात आलं। लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांनी मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात याकरता महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव आणि सालेकसा या 2 तालुक्यांमधील 36 गावांना पाणीपुरवठा केला जातो। वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीनं या योजनेचा वीज पुरवठा खंडित केलाय, त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे। आता आपण एक मोठी बातमी बघणार आहोत। लग्न साध्या पद्धतीने केली पाहिजेत असा हट्ट आपल्या कीर्तनांमधून धरणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा धूमधडाक्यात केला आणि सोशल मीडियातून इंदोरीकरांवर त्यामुळे टीकेचे प्रहार गेले 2 दिवस बघायला मिळत आहेत। या टीकेमुळे व्यथित झालेल्या इंदोरीकर महाराजांनी आपण लवकरच कीर्तन थांबवणार असल्याचं जाहीर केलं। मात्र 2च दिवसात त्यांनी मुलीचं लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, बघू कोणाचं काय म्हणणं आहे असं म्हणत टीकाकारांना उत्तर दिलेलं आहे। मला माहित होतं या अवलादी मला उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार, बघ तुला काय। इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक आहे। 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे। कोणत्याही चॅलेंजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। हिंगोलीच्या कमनोरी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेमध्ये सुजात आंबेडकर यांनी आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। आमदार काय करतात तर आपले दंड ठोकतात। आता या आमदाराला ठोकण्याची तुमची जबाबदारी आहे असं विधान सुजात आंबेडकर यांनी केलं।
मंत्री नितेश राणेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर टीका केली आहे। राहुल गांधी आपल्या देशाकरता पर्यटक आहेत। लोकशाहीची थट्टा करण्याची त्यांना सवय आहे, त्यामुळे जनतेने त्यांना बिहारमध्ये नाकारून एनडीएला संधी दिली, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली। पुढची बातमी आपण बघणार आहोत, ही अहिल्यानगरमधली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढत चाललेली आहे। जिल्ह्यातून पकडलेल्या बिबट्यांपैकी 200 बिबट्यांना वनतारा प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय, असं मंत्री विखे पाटील म्हणाले। बिबट्या हा शेड्यूल 1 मध्ये येत असल्याने त्याला ठार करता येत नाही, त्यामुळे त्याला शेड्यूल 1 मधून वगळण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी बारामतीच्या पणदरे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतलेल्या ऊसाच्या पिकाची पाहणी केली। यावेळी शरद पवारांसोबत पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या। पुढील 3 वर्षात बारामतीच्या शेतकऱ्यांनी 100% एआय तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असं पवारांनी सांगितलं। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा साई दर्शनाकरता शिर्डीमध्ये आले होते। यावेळी त्यांनी दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला यावर प्रश्न विचारू, असं राघव चड्डांनी म्हटलंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आमगाव देवरीमध्ये आदिवासी विद्यालयाच्या वतीनं रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये आमदार संजय पुराम यांनी सहभाग घेतला। भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तानं कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पूनावाला कन्या शाळेमध्ये आदिवासी जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला। पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या आदिवासी संशोधन केंद्र आणि संग्रहालय इथे विद्यार्थिनींची क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती। आदिवासींच्या जीवनशैलीचा विद्यार्थिनींनी जवळून परिचय घेतला। नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या परिदृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून 25 डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे, कारण याच दिवशी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ औपचारिकपणे प्रवासी सेवेकरता सुरू होत आहे। या विमानतळाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला होणार आहे। त्यानं उद्घाटनानंतर केवळ 2च महिन्यांमध्ये विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेकरता सज्ज होणार आहे। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद बंदर या स्थानकांमध्ये लोकल थांबणार नाहीत। जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला आहे। अर्ज दाखल करण्याकरता आता केवळ 2च दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे सगळ्याच निवडणुका लढवण्यास इच्छुक नगरसेवक आणि संभाव्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामनिर्देशनाकरता धाव घेताना दिसतायत। नशिराबाद आणि पारोळा नगरपरिषद क्षेत्रामध्ये नगराध्यक्ष पदाकरता अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। दिव्यात सावळाराम स्मृती इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला। ही इमारत जुनी होती, धोकादायक श्रेणीमध्ये येत होती, असं समोर आलंय। 6 महिन्यांच्या प्रदीर्घ पावसानंतर कडाक्याची थंडी पडणार आहे, हे नक्की असताना सातारा जिल्ह्यामध्ये सलग 4-5 दिवसांपासून थंडी वाढत चाललेली आहे। विशेषतः रिकाम्या शेतात, शिवारं आणि नद्यांकाठी थंडीचा चांगलाच कडाका जाणवतो आहे। दिवसाही हवेत गारठा राहत असून संध्याकाळपासून कडाक्याची थंडी सुरू होत आहे। जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम वाढत असताना शिवसेना शिंदे गटाला राजकीय बूस्टर मिळाला आहे। महेरून या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला।